नमस्कार मुलांनो. आपण रोज सकाळी उठतो, दात घासतो, नाश्ता करतो, शाळेत जातो, खेळतो, अभ्यास करतो. हे सगळं करण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जा लागते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही ऊर्जा आपल्या शरीराला मिळते कुठून? बरोबर, आपण जे अन्न खातो तेच ऊर्जा बनवून आपल्या शरीरात काम करतं. पण अन्न जसंच्या तसं शरीरात जाऊन ऊर्जा बनवू शकत नाही बरं. तर चला बघूया या मानवी पचन संस्थेचा अद्भुत प्रवास. तोंड हा पचनाचा पहिला टप्पा आहे. तोंडाद्वारे घास घेतल्यानंतर आपले दात अन्न बारीक करतात. मोठ्या धाडी अन्न दाबतात, पिळतात, तुकडे करतात. म्हणजे अन्न पचनासाठी योग्य बनतं. जीभ अन्न व्यवस्थित फिरवून त्यात लाळ मिसळवते. असं करत करत अन्नाचा एक छोटा गुळगुळीत गोळा तयार होतो. अन्न चावून तयार झालेल्या या गुळगुळीत गोळ्यालाच विज्ञानाच्या भाषेत बोलस असे म्हणतात. अन्ननलिकेतील स्नायू एकामागोमाग एक आकुंचन प्रसरण पावतात. त्यामुळे अन्न हळूहळू खाली ढकललं जातं. अन्ननलिका म्हणजेच आपल्या तोंड आणि पोट यांना जोडणारी लांब नळी. अन्नाचा गोळा अन्ननलिकेतून जठरात प्रवेश करतो. येथे अन्न साठवणे, जठर रस तयार करणे, पचनास सुरुवात करणे आणि अन्न पुढे ढकलण्याचे कार्य केले जाते. आता बघूया पोटातलं रासायनिक पचन. पोटात अन्नाचं 2 प्रकारे पचन होतं. एक यांत्रिक पचन आणि 2 रासायनिक पचन. पोट हळूहळू हलतं, दाबतं, मिसळतं आणि पोटातील पाचनरस एकमेकांमध्ये मिसळले जातात. हायड्रोक्लोरिक आम्ल जीवाणू नष्ट करतं आणि म्युकस पोटाच्या भिंतींचं संरक्षण करतं. पोटातील पदार्थ आता पोहोचतो लहान आतड्यात आणि इथूनच पचनाची खरी जादू सुरू होते. लहान आतडे जवळजवळ 6 मीटर लांब असतात आणि त्यांच्या भिंतीवर अतिशय सूक्ष्म बोटांसारख्या रचना असतात. या रचनांमुळे आतड्यांचं पृष्ठभाग क्षेत्र खूप वाढतं आणि त्यामुळे अन्नातील ग्लुकोज, जीवनसत्व आणि खनिजं शरीरात अधिक प्रभावीपणे शोषली जातात. लहान आतड्याचे 3 सहाय्यक आहेत बरं का. यकृत, पित्ताशय आणि स्वादुपिंड. आपण पाहिलं की लहान आतडं पचनात किती अप्रतिम काम करतं. पण हे कार्य करण्यासाठी त्याला 3 ह्या महत्त्वाच्या अवयवांची मदत मिळते. यकृत हे पित्त नावाचा द्रव तयार करतं, जो अन्नातील चरबी तुटायला आणि मिसळायला मदत करतो. यामुळे चरबीचं पचन अधिक प्रभावी होतं. पित्ताशय हा यकृताजवळ असलेला एक छोटा अवयव आहे, जो यकृताने तयार केलेलं पित्त साठवून ठेवतो. जेव्हा अन्न लहान आतड्यात येतं तेव्हा पित्ताशय हे पित्त योग्य वेळी आतड्यामध्ये सोडतो. स्वादुपिंड पचनासाठी लागणारी विशेष पचनद्रव्य तयार करतं. ही पचनद्रव्य लहान आतड्यात येऊन कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि चरबी तुटायला मदत करतात. ह्यानंतर मोठ्या आतड्यांचं कार्य आहे पाणी शोषणे आणि मलनिर्मिती करणे. याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. लहान आतड्यात पचन पूर्ण झाल्यावर उरलेला पदार्थ जातो मोठ्या आतड्यात. येथे पाणी शोषून घेतले जाते. जास्तीत जास्त पाणी काढून घेतल्यानंतर उरलेला पदार्थ घन स्वरूपात बदलतो. यालाच आपण मल म्हणतो. मोठ्या आतड्यात चांगली जीवाणूही असतात, जे काही जीवनसत्व तयार करतात आणि शरीराचं संतुलन राखतात. मलमार्ग किंवा गुदद्वार हा शेवटचा टप्पा. घनपदार्थ मग मलाशयात साठवला जातो. तो जेव्हा पूर्ण भरतो तेव्हा शरीराला संकेत मिळतो. शेवटी गुदद्वारातून तो बाहेर पडतो आणि असा आपला पचनाचा प्रवास पूर्ण होतो. तर पाहिलंत मुलांनो, अन्नाचा घास तोंडात पडताच तो किती मोठा आणि सुंदर प्रवास करतो. या प्रवासात तोंड, अन्ननलिका, पोट, यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे आपली कार्य करून आपल्याला ऊर्जा, ताकद आणि तंदुरुस्ती मिळते. बरं का मुलांनो, अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेसे पाणी पीत जा. घाईघाईने अन्न खाणं टाळा आणि तसेच जेवण करताना बोलण्याचं पण टाळत चला.